आणि 88 प्रायव्हेट व्हेकल्स मुंबईतनं आल्या आणि तुम्ही ते बघितलं म्हणजे उचलची मतं शेवटी कशी नेली, म्हणजे किती लोक इन्व्हॉल्व होतात. म्हणजे लढाई हा शब्द काही खोटा नाही. म्हणजे मला वाटतं या सर्जेराव दादांच्या डेपोवरती बस थांबवली आणि बसमधनं उतरून लोक त्या छोट्या गाड्यातनी ट्रॅव्हलरमध्ये बसवले आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मलकापूरच्या आणि उचलच्या मलकापूरचा रस्ता अडवला की त्या ट्रॅव्हलरच्या आडवं कोण ट्रॅफिक येऊ नये. 5 मिनटं शेवटची राहिली होती आणि 3 मिनिटात ती बस उचलवर नेली आणि मग ते 29 लोकांनी मतदान केलं. म्हणजे एकेका मतासाठी. म्हणजे तशाच बुरंबाळच्या केंद्रावर मी शिंगटे साहेबांना विनंती केली होती की मुंबईची गाडी यायला लागली आहे, जरा एक अर्धा तास वाढवून देत आहे का बघा. आणि तिथं एक गाडी पोचली आमची आणि दुसरी 29, तिथं 35 मतं पोचली नाहीत, पण विरोधकांनी ऑब्जेक्शन घेतलं, त्यामुळं आम्हाला ती मतं करता आली नाहीत. म्हणजे अशी सुद्धा अनेक गोष्टी आहेत. एकेका माणसानं आपलं म्हणून जे काम केले ना, त्याचे किती सांगावे तेवढे छोटे छोटे उदाहरण आहेत. आणि त्या प्रत्येकानं आपलेपणानं केलेलं ही जी लढाई आहे त्याचं हे यश आहे. आणि हे एक कुटुंब म्हणून जे आम्ही करतोय, स्वराज्य परिवार किंवा एक कुटुंब, आणि त्या कुटुंबातले आपण सगळेजण, त्याचा एक नेतृत्व करणारा कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याला देवानं जबाबदारी दिली. पण हे जे यश आहे हे सगळ्या प्रत्येक छोट्या मोठ्या प्रत्येक माझ्या सहकार्याचं कार्यकर्त्याचं यश आहे. जीवापाड त्यांनी जे एक महिनाभर, अनेक लोक असे आहेत की त्यांनी महिनाभर दुसरं काही काम केलेलं आणि त्यांच्यामुळे खरं तर हे साकारले म्हटलं तर चुकीचं आहे.